नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत चिकन उक्कड. त्यासाठी मी घेतलेले आहे लसूण, आले, जिरे, 2 मिरच्या, थोडी कोथिंबीर, त्याचप्रमाणे धने पावडर आणि थोडे कांदे आणि 2 पोह्याचे चमचे खोबऱ्याचा कीस सुद्धा घेणार आहे. आता हे उकडसाठी लागणारे सर्व साहित्य मी काढून ठेवलेले आहे. हे सर्व साहित्य मी आता मिक्सर मध्ये घेऊन त्याचे वाटण तयार करणार आहे. उकडसाठी लागणारे चिकन मी आता स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि शेजारी उकडसाठी लागणारे गरम पाणी सुद्धा ठेवलेले आहे. कुकरमध्ये आता मी तेल तापण्यास ठेवलेले आहे. या तेलात मी आता थोडा चिमूटभर हिंग टाकून त्याची फोडणी करून घेणार आहे आणि नंतर त्यात तयार केलेली मिक्सरमधील पेस्ट टाकून चांगले परतवून घेणार आहे. ही चिकनची उक्कड म्हणजे चिकनचे एक प्रकारे सूप आहे जे आपल्याला हॉटेलमध्ये मिळते. त्याप्रमाणे मी आज तुम्हाला ही उक्कड करून दाखवणार आहे. आता आपले वाटण चांगले परतवून झालेले आहे. त्यात मी आता चिकन टाकून परत चांगले परतवून घेणार आहे. चिकन चांगले 5 ते 10 मिनिटे चांगले परतवून घ्यावे म्हणजे तयार झालेले वाटण चांगले त्या चिकनला लागेल. काही ठिकाणी याला चिकनचे सूप, तर काही ठिकाणी चिकन उक्कड, तर आमच्या खानदेशात याला पिवळे पाणी असे सुद्धा म्हणतात. पाच ते 10 मिनिटे चांगले चिकन परतवल्यावर त्यात मी आता थोडे गरम पाणी टाकणार आहे. उक्कड शिजताना त्यात मी मीठही टाकणार आहे म्हणजे चिकनला एक चांगली चव येईल. चिकन शिजताना पाणी थोडे कमीच टाकावे म्हणजे चिकनचा रस्सा थोडा घट्ट येईल. आता आपल्या कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर गार झाल्यावर मी आता उक्कड एका भांड्यात काढून घेणार आहे. आता आपली चिकन उक्कड पूर्ण तयार झालेली आहे. कसे वाटले माझे हे चिकनचे सूप म्हणजे चिकनची उक्कड? कमेंट करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.